नमस्कार मित्रांनो, कॉम्पिटिटिव्ह एक्झाम्स विथ तौफिक हे यूट्यूब चॅनल तुमचं स्वागत आहे। तर जिल्हा न्यायालय भरतीचे एक्झाम्स चालू आहेत। तर या सेशनमध्ये मी तुम्हाला डिटेल ॲनालिसिस सांगणार आहे की आत्तापर्यंत जितके शिफ्ट्स झालेले आहेत 5 फेब्रुवारीपासून त्याचं डिटेल ॲनालिसिस आणलेलं आहे मी की कोणत्या टॉपिक्सवर क्वेश्चन्स येत आहेत। मोस्ट ऑफ द टॉपिक्स काही तर असे फिक्स टॉपिक्स आहेत की ज्यातून मोस्ट ऑफ द क्वेश्चन्स येत आहेत। तर ते कोणते टॉपिक्स आहेत हे तुम्हाला या सेशनमध्ये डिटेल सांगणार आहे। तर डिटेल ॲनालिसिस घेऊन आलेलो आहे। तर हा सेशन तुम्ही पूर्ण बघा आणि जे नवीन व्ह्यूअर्स आहेत कॉम्पिटिटिव्ह एक्झाम्स विथ तौफिक हे यूट्यूब चॅनलवर त्यांनी सबस्क्राईब करायला विसरू नका, कारण आम्ही डेली न्यू अपडेट्स घेऊन येतो MPSC आणि महाराष्ट्रातील सर्व कॉम्पिटिटिव्ह एक्झाम्स रिलेटेड। तर आपण 5 फेब्रुवारीपासून जी शिफ्ट झालेल्या आहेत तेव्हापासून चालू करू की आपल्याला कळेल की कोणत्या टॉपिक्सवर क्वेश्चन्स आलेले आहेत। 5 फेब्रुवारी 2024 मध्ये जे शिफ्ट 1 झाली, 2 झाली, 3 झाली, त्या शिफ्ट्सवर किती क्वेश्चन्स आलेले आहेत आणि कोणकोणते टॉपिक्स असे आहेत ज्यातून क्वेश्चन्स आलेले आहेत। सर्व आपण आता डिटेल बघणार आहे। तर 5 फेब्रुवारी 2024 शिफ्ट 1 आपण बघत आहे। त्यामध्ये मी पूर्ण सांगितलेलं आहे GK GS केलेला आहे, इंग्लिश केलेला आहे, मराठी केलेला आहे आणि कॉम्प्युटर केलेला आहे। तर GK GS वर तुम्ही बघू शकता पुरुष व्हॉलीबॉल पुरुषांचं जे व्हॉलीबॉल खेळ आहे त्यावर क्वेश्चन्स आलेला आहे। कबड्डी महासंघाच्या स्थापने रिलेटेड क्वेश्चन आहे। संघराज्यवाद ज्याला जे म्हटलं जातं संघराज्यवाद त्यावर क्वेश्चन आलेला आहे। खुदाए खिदमतगार यावर क्वेश्चन आलेला आहे। तसेच प्राचीन आणि मध्ययुगीन भारताचा जो इतिहास आहे त्यावर क्वेश्चन्स आलेले आहेत। त्यानंतर चालू घडामोडीवर क्वेश्चन्स आहेत। राज्यपाल जे भारतातील वेगवेगळे राज्य आहेत म्हणजे महाराष्ट्र राज्य झालं, कर्नाटक राज्य झालं, त्यातील राज्यपाल यावर क्वेश्चन्स आलेले आहेत। तसेच महाजनपद जे महाजनपद आहेत जे 16 महाजनपदे आहेत, अंग झालं, त्यानंतर वेगवेगळे जे आहे मगध, ते 16 जे महाजनपदे आहेत त्यावर क्वेश्चन्स आलेले आहेत GK GS मध्ये। इंग्लिशचा जर विचार केला इंग्लिश ग्रामरचा तर पॅसिव्ह वॉइस, टेन्स, डायरेक्ट इनडायरेक्ट, क्वेश्चन टॅग, फिल इन द ब्लॅक अँड प्रेपोजिशन्स यावर क्वेश्चन्स आलेले आहेत। मराठी ग्रामर म्हटला तर शब्दसमूह, समानार्थी शब्द, विरुद्धार्थी शब्द, वाक्य पृथक्करण, उद्देश विस्तार, संयुक्त वाक्य, केवळ वाक्य आणि प्रयोग अशावर मराठीवर क्वेश्चन्स आलेले आहेत। कॉम्प्युटरवर साधारणपणे जे जनरल क्वेश्चन्स असतात शॉर्टकट्स विचारले गेलेले आहेत। होम, इन्सर्ट, सेव्ह ॲज, पेज लेआउट अशा प्रकारचे शॉर्टकट्स किंवा मोस्ट ऑफ द कॉम्प्युटर रिलेटेड क्वेश्चन्स हे बेसिकपासून आलेले आहेत। तर हे शिफ्ट 1चं ॲनालिसिस आहे। शिफ्ट 2चं बघूया आपण। तुम्ही पाहू शकता मोस्ट ऑफ द जे टॉपिक्स आहेत ते सेमच आहेत। तर GK GS म्हटला तर उज्ज्वला लाभार्थी योजना, त्यानंतर GK GS सायन्स पार्क 2023 म्हणजे सायन्स जे पार्क आहे 2023 त्या रिलेटेड एक आहे। करंट अफेअर क्वेश्चन आहेत। प्लासीची लढाईवर क्वेश्चन आहे आणि प्राचीन आणि मध्ययुगीन भारताचा जो इतिहास आहे त्यावर क्वेश्चन आलेले आहेत। इंग्लिशचा जर विचार केला तर वॉइस आहे, टेन्स आहे, डायरेक्ट इनडायरेक्ट आहे, क्वेश्चन टॅग आहे, फिल इन द ब्लँक अँड डिग्री। म्हणजे तुम्ही पाहू शकता इंग्लिशमध्ये जे टॉपिक्स आहेत त्यावर मोस्ट ऑफ द रिपीट झालेले टॉपिक्स, मराठीमध्ये रिपीट्स झालेले आहेत। समानार्थी शब्द, प्रयोग, विरुद्धार्थी शब्द, केवळ वाक्य, नकारार्थी वाक्य, विधेय विस्तार, समानार्थी शब्द। कॉम्प्युटरवरचा जर विचार केला तर XPS फुल फॉर्म म्हणजे फुल फॉर्म विचारलेले आहेत, म्हणजे लॉंग फॉर्म विचारलेले आहेत। PPT शॉर्टकट विचारलेले आहेत जे शॉर्टकट्स यूज केले जातात PPTमध्ये। समजा आपण कॉम्प्युटरमध्ये कोणताही कॉपी करायचं असेल Ctrl+C, पेस्ट करायचं असेल तर Ctrl+V अशा प्रकारचे जे शॉर्टकट्स आहेत त्यावर क्वेश्चन्स विचारलेले आहेत। त्यानंतर पिक्चर, इन्सर्ट, टॅब आणि F4 बटन अशा रिलेटेड क्वेश्चन्स आहेत। 5 फेब्रुवारी 2024 शिफ्ट 3चा जर विचार केला तर शिवामित्र कोणत्या वेदात आहे, सतलज नदीचा उद्गार, त्यानंतर रासायनिक नावं विचारलेले आहेत, जीवनसत्वावर प्रश्न आलेले आहेत आणि भारतातील स्वतंत्र सुवर्णपदक घेणारा पहिला खेळाडू अशा प्रकारचे GK GS वर साधारणपणे क्वेश्चन्स आहेत। त्यानंतर इंग्लिशवर तुम्ही पाहू शकता रिपीटेडच आहेत टॉपिक्स। प्रेपोजिशन आहे, ॲक्टिव्ह पॅसिव्ह आहे, डायरेक्ट इनडायरेक्ट आहे, टेन्सेस आहेत। मराठीवर समानार्थी शब्द, विरुद्धार्थी शब्द, संयुक्त वाक्य, वाक्य पृथक्करण, उद्देश विस्तार, समूहासाठी एक शब्द, वाक्य प्रचार। आणि कॉम्प्युटरवर मी जसं तेव्हा मागाशी सांगितलं तुम्हाला की शॉर्टकट्स आहेत Ctrl+P, Ctrl+A, ॲटोफिल, बुकमार्क अशा प्रकारे कशा कॉम्प्युटर बेसिक शॉर्टकट्स विचारलेले आहेत, लॉंग फॉर्म विचारलेले आहेत, असे क्वेश्चन्स आलेले आहेत। GK GS मध्ये पण लॉंग फॉर्म विचारलेले आहेत। 7 फेब्रुवारी 2024 सगळ्या शिफ्टचं मिळून मी ॲनालिसिस आणलेलं आहे 7 फेब्रुवारी 2024चं। GK GS मध्ये जी कशाची राजधानी आहे, कैरीमधील आम्ल, वैदिक संस्कृती, कबड्डी खेळ, दक्षिण टोकापासून मान्सून कधी सुरू, हे अशा प्रकारचे आहेत। इंग्लिशमध्ये क्वेश्चन टॅग, प्रेपोजिशन, फिल इन द ब्लँक, डिग्री, आर्टिकल, पंक्च्युएशन, टेन्स अशा प्रकारचे क्वेश्चन्स आहेत। मराठी ग्रामरमध्ये विरुद्धार्थी शब्द, केवळ वाक्य, नकारार्थी वाक्य, समानार्थी वाक्य, प्रयोग, विधेय विस्तार, वाक्यप्रचार। कॉम्प्युटरवरती साधारणपणे MS वर्ड 2010, फॉन्ट कॉपी शॉर्ट की,
लँग्वेज चूज ऑप्शन्स इन MS वर्ड टॅब होम इन्सर्ट अशा क्वेश्चन्स आलेले आहेत कॉम्प्युटरमध्ये. 8 फेब्रुवारीचा जर विचार केला 2024चा सगळ्या शिफ्टचं मिळून अशा प्रकारे आहे. GKGS वर 2023चा अर्जुन पुरस्कार, इंग्रजांची पहिली वखार विचारलेली आहे. स्वतंत्र जास्त म्हणजे सर्वात जास्त आत्महत्या करणारं राज्य, आत्महत्या जे सर्वात जास्त झालेल्या राज्यात असे राज्य, द्रोणाचार्य स्टेटमेंट कोणाला देतात, बौद्ध ग्रंथ, सुनील कुमार कोणत्या खेळाशी निगडीत आहे, MLAचा लॉंग फॉर्म विचारलेला आहे, फुलपाखरू कोणत्या प्रकारात येते. GKGS मध्ये आणि परत प्राचीन व मध्ययुगीन भारताचा इतिहास, ऋग्वेद काळ, स्वतंत्र भारताचे पहिले गव्हर्नर, त्रिपिटक, भारतातील सर्वात जुना फुटबॉल कप, मीडियाबद्दल एक प्रश्न आहे, हिमालय पर्वत रांग. मराठीमध्ये म्हटलं तर समानार्थी शब्द, विरुद्धार्थी शब्द, प्रयोग, विधेय विस्तार, नवीन कर्मणी, त्यानंतर नकारार्थी शब्द. इंग्लिशमध्ये प्रेपोजिशन, डिग्री, ॲक्टिव्ह पॅसिव्ह, डायरेक्ट इनडायरेक्ट, पंक्च्युएशन, टेन्सेस, पास्ट टेन्स, वाईज. म्हणजे तुम्ही बघू शकता सर्व मोस्ट ऑफ द जे टॉपिक आहेत ते सेमच आहेत मराठी ग्रामर आणि इंग्लिश ग्रामरला ते. आणि GKGS मध्ये बी प्राचीन आणि मध्ययुगीन भारताच्या इतिहासावर क्वेश्चन्स आलेले आहेत. त्याचबरोबर करंट अफेअरवर ज्यादा क्वेश्चन्स आहेत. अशा प्रकारचे टॉपिक्स आहेत. डिटेल ॲनालिसिस सांगितलेले तुम्हाला 5 फेब्रुवारीपासून 7 फेब्रुवारी 8 फेब्रुवारीपर्यंतचे जे शिफ्ट झालेले आहेत सगळं कंप्लीट की कोणकोणत्या टॉपिकवर रिपीट झालेले आहेत क्वेश्चन. ते डिटेल ॲनालिसिस आहे. जिल्हा न्यायालय भरती 2023ची जे एक्झाम चालू आहे त्या रिलेटेड, तर ज्याचा तुम्हाला फायदा होऊ शकतो प्रिपरेशन करण्यासाठी. तर मी तुम्हाला पूर्ण माहिती दिलेली आहे. तर तुम्ही तुमच्या MPSC एक्झाम असो किंवा महाराष्ट्रातील कोणत्याही एक्झामच्या अपडेटसाठी कॉम्पिटेटिव्ह एक्झाम्स विथ तौफिक या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. And press the bell icon for all the latest update regarding your exams.